लवकरच नवरात्र सुरू होत आहेत आणि नवरात्रात 9 दिवस घरोघरी उपवास असतात. खरं तर उपवास हे आपल्या चित्तशुद्धीसाठी असतात, पण 9 दिवस उपवास असतात तेव्हा एक वेळेस तरी पोटभरीचं पण पौष्टिक काहीतरी हवं, म्हणून हे राजगिऱ्याचं थालीपीठ नक्कीच करता येईल. नमस्कार, मी श्रद्धा स्वागत करते तुम्हा सर्वांचं श्रद्धाज रेसिपीजमध्ये. आज आपण भरपूर प्रोटीन आणि फायबरयुक्त असं राजगिऱ्याचं थालीपीठ करूयात. सगळ्यात पहिले आपण आलं मिरचीचा ठेचा करून घेऊया. त्यासाठी खलबत्त्यामध्ये अगदी अर्धा इंच आलं आणि एक मिरची ठेचून घ्यायची. त्यासाठी मी इथे हे केपरचं राजगिरा पीठ घेतलं आहे. इथे हा लाल भोपळा मी थोडासा किसून घेतला आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे. हा लाल भोपळा मी कच्चाच घेतला आहे, वाफवून घ्यायची गरज नाही आहे. लाल भोपळ्याऐवजी बटाटा किंवा रताळं घेतलं तरीही चालेल. यामध्ये आपण केलेला आलं मिरचीचा ठेचा घालायचा आहे. 2 चमचे भाजलेल्या दाण्याचा कूट घालायचा आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. अगदी अर्धी पळी तेल घालायचे. आता पिठामध्ये आपण घातलेले सगळे जिन्नस सर्वप्रथम कोरडेच मिसळून घ्यायचे. आपण यामध्ये थोडंसं तेल घातलं आहे, त्यामुळे थालीपीठं छान मऊसूत होतात. आता इथे मी थोडंसं पाणी कोमट करून घेतलं आहे. या कोमट पाण्याने आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे. लागेल तसं पाणी घालायचं आणि पीठ थोडंसं घट्टसर मळून घ्यायचं. अगदी आपण भाकरीला मळतो ना, तसंच मळायचं. थोडंसं तेलाचा हात लावून पीठ अगदी एकसारखं करून घेते. बघा, हे असे एकसारखे गोळे करून घेतलेत. आता थालीपीठ थापायला घेऊया. हा एक गोळा घेतला, हातावर छान एकसारखा करून घ्यायचा आणि पॉलिथिनला जरासं तेलाचा हात लावून एकसारखं थालीपीठ छान थापून घ्यायचे. अगदी जाडही नको आणि अगदी पातळही नको, असं थालीपीठ थापून घ्यायचं. बघा, छान एकसारखं थालीपीठ थापलं गेलं आहे. मध्ये हे असं छिद्र करायचं, म्हणजे तूप घालायला बरं पडतं. आता हे थालीपीठ भाजून घेऊया. इथे तवा छान गरम करून थोडंसं तेल लावून घेतलं आहे. तव्यावर हे थालीपीठ घालूयात. कढईने छान तूप सोडायचं आहे आणि मंद ते मध्यम आचेवर थालीपीठ छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. खालच्या बाजूने छान खरपूस झालं की लगेच उलटून घ्यायचं. पुन्हा कढईने तूप सोडायचं आहे आणि खालची बाजू देखील मस्त खमंग भाजून घ्यायची. बघा, मस्त खमंग खरपूस असं राजगिऱ्याचं थालीपीठ आपलं तयार आहे. अजून एक थालीपीठ मी थापून दाखवते. बघा, सगळीकडून अगदी एकसारखं थालीपीठ थापून झालं आहे. आता भाजून घेऊया. कढईने छान तूप सोडायचं आहे आणि मंद ते मध्यम आचेवर मस्त असं खरपूस थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. राजगिरा ग्लुटेन फ्री तर आहेच, पण राजगिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. तसेच यामध्ये फायबरचं प्रमाण अधिक असल्यामुळे वजन कमी करण्यासाठीही अगदी फायदेशीर ठरतं. बघा, मस्त खमंग खरपूस असं थालीपीठ आपलं तयार आहे. या प्रकारे सगळी थालीपीठं भाजून घ्यायची. तुपावर मस्त खरपूस भाजलेलं असं थालीपीठ, सोबतीला गोडं दही आणि आज ही उपवासाला चालेल अशी कच्च्या केळ्याची भाजी केली. तेव्हा राजगिऱ्याच्या पिठापासून ही अशी थालीपीठं तुम्हीही करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा. धन्यवाद.